19 ऑगस्ट रोजी गगनबावडा तालुक्यातील बोरबेट गावातील कल्पना आनंदा डुकरे या प्रसूती वेदना होत असल्यानं गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं होतं. तेव्हा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील आसळज, खोकुर्ले, मांडुकली आणि लोंघे या ठिकाणी पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना सीपीआरमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुराच्या पाण्यातून वाट काढत सीपीआरमध्ये नेले जात असतानाच कल्पना यांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. दुर्दैवानं यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे कर्तव्यावर असणाऱ्या करिश्मा हवळ आणि सुषमा सूर्यवंशी या परिचारिका कल्पना यांना त्या स्थितीत सोडून घरी गेल्या. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एका मातेला प्रसूती दरम्यान योग्य उपचार न मिळाल्यामुळं आपलं बाळ गमवावं लागल्यानं संताप व्यक्त होत होता. सार्वजनिक आरोग्य विभागानं या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेत चौकशी सुरू केली. या चौकशीअंती आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी गगनबावडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दाते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर रुपाली चिंचणीकर, औषध निर्माता के.टी. सडोलीकर, प्रयोगशाळा अधिकारी आणि सहाय्यक चिमाजी आपटे, अभिजित पाटील, कनिष्ठ लिपिक सागर कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर हवळ आणि सूर्यवंशी या अधिपरिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.